तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा गणित विषयाचा पायाभूतचा पेपर. तर हा पेपर 2026चा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा पूर्ण पेपर पाहणार आहोत. आणि असाच पेपर तुमचा 15 तारखेला पण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे तुम्ही पाहू शकता, इथून आपली लेखी चाचणी सुरू होते आणि याच ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन दिले ते तुम्ही वाचा नाही तर इग्नोर करा. त्यानंतर इथे क्वेश्चन नंबर 3 मध्ये पाहू शकता, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. यामध्ये पहिला आहे राईट द फॉलोइंग नंबर इन वर्ड्स. तर तुम्हाला इथे एक नंबर दिला आहे, तो वर्ड्स मध्ये लिहायचा आहे 1 मार्क्ससाठी. तर इथे हा नंबर आहे 82,05,02,038. अशा प्रकारे तुम्ही हा लिहू शकता. आणि पुढचं आहे राईट द गिवन नंबर इन फिगर. तर इथे 14,02,80,156 हा नंबर पण तुम्ही 1 मार्क्ससाठी इथे नंबर्समध्ये लिहू शकता, फिगरमध्ये, अंकात. आणि पुढचं आहे इथे तुम्हाला काही एक नंबर दिला आहे, त्याची तुम्हाला सम करायची आहे, बेरीज, आणि मग लिहायचे 1 मार्कासाठी. तर तुम्ही याची पण इथे बेरीज करून लिहू शकता. आणि त्यानंतर पुढचं आहे, यानंतर या प्रश्नामध्ये दी पॉप्युलेशन ऑफ विलेजेस 70,770 आउट ऑफ विच 8,547 people can read or write English, then write how many people not write or read English. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, किती लोकांना इंग्लिश नाही येत ते काढायचे. त्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, ते 770,770 मधून 8,547 ला मायनस करा, मग तुम्हाला उत्तर मिळेल. आणि त्यानंतर पुढचं हाऊ मेनी डझन ऑफ बनानाज कॅन फ्रूट सेलर कॅन परचेस फॉर 2,648 ॲट पर, जर पर याची प्राइस 32 असेल तर. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, इथे जी दुकानदाराकडे प्राइस आहे 2,648, त्याने तुम्हाला 32ला डिवाइड करायचे. 32ने त्या संख्येला डिवाइड केल्यानंतर तुम्हाला 84 आन्सर येईल, ते तुमचं उत्तर असेल. आणि पुढचं एक्सपेंडिचर ऑफ पिकनिक फॉर 1 स्टुडंटचा इथे दिला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 148 स्टुडंटचा काढायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 1240ने इथे तुम्हाला 148ला मल्टिप्लाय करायचे. त्यानंतर तुमचा इथे आन्सर येईल, तो तुमचा आन्सर असेल 1 मार्क्ससाठी. त्यानंतर जी मध्ये तुम्हाला वजाबाकीचा एक सम दिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे, तुम्हाला या संख्येची प्लस होईल या दोन्हींचा, आणि 1 मार्क्ससाठी तुम्हाला यांचा प्लस करून उत्तर लिहायचे. मग तुम्हाला याचे उत्तर मिळेल आणि 1 मार्क्स पण मिळेल. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. त्यानंतर जे मध्ये तुम्हाला एक नंबर दिलाय, तो तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर आय थिंक इथे 6/5 येऊ शकतो. तर हा पण तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता 1 मार्क्ससाठी. पुढचा आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन. या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स मध्ये पहिला आहे महेश एज इज ट्वाइस द गणेश एज अँड हाफ ऑफ सुंदर्स एज. द सम ऑफ देअर एजेस इज 84, देन फाइंड प्रेझेंट ऑफ एज ऑफ महेश. तर इथे तुम्हाला काय करायचे, कोणाची तरी एकाची एज एक्स म्हणून एक इक्वेशन तयार करायचे, आणि जसा तुम्ही सॉल्व कराल तर तुम्हाला इथे महेशची एज आहे ती मिळेल 2 मार्क्ससाठी. अशा प्रकारे तुम्ही हा सॉल्व करून इथे 2 मार्क्स घेऊ शकता. आणि त्यानंतर पुढचा आहे, पुढचा प्रश्न आहे टोटल कॉस्ट ऑफ नोटबुक अँड पेन इज 60 रुपीज. इफ कॉस्ट ऑफ नोटबुक इज 50 रुपीज मोर दॅन पेन, देन फाइंड द कॉस्ट ऑफ नोटबुक. तर या ठिकाणी पण तुम्हाला सेम फॉर्मॅट वापरायचा आहे. एकाची किंमत एक्स मानायची आणि एक इक्वेशन तयार करायचे आहे, आणि मग तुम्हाला नोटबुकची किंमत मिळेल. आय थिंक इथे नोटबुकची किंमत 55 येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 मार्क्ससाठी हा प्रश्न सॉल्व करून इथे 2 मार्क्स मिळवू शकता. तर आता आपण पुढील प्रश्न पाहूया. तर आता या ठिकाणी 4 मार्क्स मिळाल्यानंतर आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. या ठिकाणी डी मध्ये आफ्टर 12 years my age will be thrice the my age 20 years, then find my present age. तर इथे प्रेझेंट एज फाइंड करायचे. आय थिंक इथे 24 येईल. जर तुम्ही सम नीट सॉल्व केले तर याचे उत्तर 24 येणार आहे. आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला 1 मार्क्ससाठी हा प्रश्न आहे. तर आता आपण पुढील पाहूया. अ टीचर बॉक्स 91 बुक्स नोटबुक्स फॉर. तर त्या टीचरने 92 नोटबुक क्लासमध्ये वाटण्यासाठी घेतल्या, प्रत्येकाला 2 दिल्या, आणि 7 का 8 इथे राहिल्या. तर तुम्हाला किती स्टुडंट होते क्लासमध्ये ते काढायचे. तर इथे पण तुम्हाला एक्स मानायचे, एकाचे व्हॅल्यू, एक सम तयार करून तो सॉल्व करायचा आहे, आणि मग तुम्हाला 1 मार्क्ससाठी नंबर ऑफ स्टुडंट इथे मिळेल. तर अशा प्रकारे इथे तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट्स काढून हा सॉल्व करू शकता. तर त्यानंतर पुढचा आहे सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 5. तर ए मध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे, PCP काढायचं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. इथे तुम्हाला बाय विच ₹900 अमाउंटेड टू बी 100 इन 2 years. त्यासाठी तुम्हाला इंटरेस्टचा फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि त्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचे आहेत. आणि त्यानंतर जसे व्हॅल्यू पुट कराल त्यानंतर तुम्हाला इथे PCPAचा आन्सर इथे मिळून जाईल, आणि अशा प्रकारे इथे 2 मार्क्स मिळतील. तर अशा प्रकारे इथे मार्क्स मिळवू शकता. आता आपण पुढील प्रश्न पाहूया. आणि त्यानंतर या प्रश्नामध्ये तुम्हाला वॉशिंग मशीनची किंमत काढायची आहे. जर ती किंमत दरवर्षी इथे 5% कमी होते, तर एका वर्षानंतर ती किती असेल ते तुम्हाला इथे काढायचे. त्यासाठी तुम्ही इथे फॉर्म्युला वापरून
याचे उत्तर काढू शकता आणि 2 मार्क्स इथे मिळवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डी वाल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे आहे. त्यासाठी तुम्हाला काही इथे गिवन दिलंय, तर ते तुम्हाला वापरायचे आहे आणि तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहायचा आहे आणि त्यामध्ये या सर्व व्हॅल्यू पुट करायचे आहेत आणि मग तुम्हाला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारे आजचा हा पेपर असणार आहे. जर तुम्हाला पूर्ण पेपरचा व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी लवकरच याच्या आन्सरचा पण व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे कमेंट करा. आता भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये आणि त्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर चला आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.